नमस्कार मंडळी, आज आपण आमरस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. आमरस बनवल्यानंतर काळा पडू नये म्हणून काय करावं, अशा महत्त्वाच्या टिप्स सुद्धा सांगणार आहे. अशी एक गोष्ट आमरसमध्ये घाला, त्यामुळे आमरसाचा रंगही बदलणार नाही आणि चवही आमरसाची टिकून राहील. चला पटकन आमरस बनवायला सुरुवात करूया. आमरस बनवण्यासाठी आपण अर्धा किलो हापूस आंबे घेतलेले आहेत. आंबे घेताना बघा, नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे आपण घ्यायचे आहेत. त्यामुळे आमरसाचा गोडवाही छान असा टिकून राहतो आणि रंगही तसाच्या तसा टिकतो. बघा, आंबे घेताना जास्त असं टन्न कडक आंबे आपण घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण अर्धा किलो हापूस आंबे घेतलेले आहेत. बघा, हे आंबे पण पाण्यामध्ये टाकून 1 मिनिट छान असे आंबे धुवून घेतलेले आहेत. आंबे आपण 1 तासासाठी भिजण्यासाठी पाण्यामध्ये ठेवून देऊया. त्यामुळे आंब्यातला चीक पाण्यात ठेवल्यामुळे निघून जातो. बघा, 1 तासानंतर आंबे आपण पाण्यामधनं आता स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा, 1 तासभर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आंब्यातला जो देठातला चीक आहे तो आपोआप पाण्याद्वारे बाहेर निघून जातो. त्यामुळे 1 तासभर अर्धा तास तरी किमान पाण्यामध्ये आंबे ठेवून द्यावेत. बघा, आंबे आपण पाण्यातले काढून बघा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आंब्यातला देठातला पण चीक पिळून द्यायचा आहे. आंब्याचा चीक व्यवस्थित काढला नसेल तर आमरस पिताना तोंडामध्ये चरचरू लागतं. कारण माहीत आहे, आपण व्यवस्थित आंब्याचा चीक काढला नसल्यामुळे. त्यामुळे बघा, आमरस बनवताना नेहमी आंबा स्वच्छ धुताना आंब्याचा चीक पिळून द्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे आंब्याचा चीक काढून आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कसलं घाण, आंबे स्वच्छ धुतल्यावरती पाणी निघालेलं आहे बघा. बघा, हे स्वच्छ धुवून घेतलेले आंबे आपण आता आमरस बनवायला पिळून घेऊया. बघा, आमरससाठी आंबे पिळताना महत्त्वाची स्टेप तुम्हाला सांगते. बघा, आंबे हाताने असे मऊ करून घ्यायचे आहे. त्यामुळे आंब्यातील जो आतील गर आहे ते व्यवस्थित असा निघून जाईल. बघा, अशा पद्धतीने आपण आंबे इथे मऊ करून घेतलेले आहेत. हा आंबा आता पिळून घेऊया. बघा, आंब्यातला जो गर आहे तो आंबे पिळून घेतल्यामुळे आंब्यातला गर लगेच निघून जातो. अशा पद्धतीने आंब्यातला आतील गर बघा, कलर किती सुरेख आहे. बघा, मस्त असा केशरी रंग आंब्याचा आहे. नैसर्गिकरित्या जर आंबे पिकले असतील तर त्याचा रंगही छान असतो आणि गोडवाही तितकाच छान असतो. बघा, इथे अशा पद्धतीने आपल्याला आंबे पिळून घ्यायचे आहे. जी आपली पारंपरिक पद्धत आहे तीच पद्धत उत्तम आहे. बघा, अशाच आपण पारंपरिक पद्धतीने इथे आंब्याचा रस बनवत आहे. बघा, अशाच पद्धतीने सर्व आंबे इथे मी पिळून घेणार आहे. आंब्याचा बघा, 4 आंब्याचा गर किती भरपूर असा निघालेला आहे. त्यामुळे आमरस बनवताना नेहमी जास्त गर असलेला आंबा वापरायचा. त्याच्यामध्ये बघा, कुईचं प्रमाण कमी असतं आणि गर भरपूर असतो. 4 आंब्यामध्ये बघा किती भरपूर सारा आपल्या आंब्याचा गर इथे निघालेला आहे आणि कलरही किती छान असा गराचा आहे बघा, मस्त असा केशरी रंग. चला, आता बघा, इथे आंबे पिळून घेतलेले, त्याच्या साली व कुई आपणाला ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा गर असतो. त्यामुळे बघा, थोडंसं पाणी टाकून आपणाला कुई व साली स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यामुळे बघा, आंब्याचा गर आपणाला भरपूर अजून निघेल. त्यामुळे बघा, ह्या साली व कुई लगेच टाकून द्यायच्या नाही. त्यामुळे बघा, आपण काय करायचं आहे, थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने साली व कुई आपण अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे. थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे आमरससुद्धा घट्ट राहील. बघा, अशा पद्धतीने मी एकदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आंब्याचा बघा, अजून भरपूर असा कुईला व सालीला गर असल्यामुळे पुन्हा मी थोडंसं पाणी टाकून इथे कुई धुवून घेत आहे. बघा, तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. आमरस एकदम भारी आणि घट्टसर दाटसर आमरस तयार होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, इथे आपण आमरसासाठी इथे कुईसुद्धा स्वच्छ अशा पद्धतीने धुवून घेतलेली आहे. व्यवस्थित असं जोराने आपण ह्या कुया पिळून द्यायच्या आहेत. जो रस असेल तो पाण्यामध्ये उतरून जाईल. बघा, अशा पद्धतीने आपण कुईसुद्धा धुवून घेतलेत आणि आता सालीसुद्धा धुवून घेणार आहे. बघा, सालीला सुद्धा भरपूर असा गर आहे. त्यामुळे सालीसुद्धा न फेकून देता अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर त्या टाकून द्यायच्या आहेत. बघा, इथे आपण सालीसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. बघा, धुताना साली थोडंसं पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे. त्यामुळे आमरससुद्धा घट्ट राहील आणि दाटसर होईल. बघा, थोडंसं पाणी टाकून इथे सालीसुद्धा आपण धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय गर भरपूर आहे. जी आपण पारंपरिक पद्धतीने आमरस बनवतो ते उत्तम पद्धत आहे. चवीला अप्रतिम असा आमरस लागतो.
अशा पद्धतीने इथे साली स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. बघा आमरसाचा गरसुद्धा भरपूर निघालेला आहे. आपण काढलेल्या गरामध्ये आपण ह्या आमरसाचं जो पाणी होतं ते ओतून दिलेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा किती घट्टसरपणा आमरसाला आलेला आहे. बघा थोड्याशा आमरसामध्ये गाठी असल्यामुळे हा मी आमरस मिक्सरला थोडासा प्लस मोडवरती बारीक करून घेणार आहे. बघा तुम्ही आमरस मिक्सरला बारीक करताना महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते, त्यामुळे तुमचा आमरस दाटसर होईल. आमरसाला घट्टसरपणा येण्यासाठी आंब्याचा रस नेहमी मिक्सरला फिरवताना प्लस मोडवरती फिरवायचा आहे. त्यामुळे बघा आंब्याच्या रसाला मस्त असा घट्टसर दाटसरपणा येतो. तुम्ही पाहू शकताय आमरसाला किती घट्टसरपणा आलेला आहे. बघा हापूस आंबे भरपूर गोड असल्यामुळे साखरेचे प्रमाण तुमच्या गोडीनुसार टाकायचं आहे. बघा इथे अर्धा किलो आंब्यासाठी मी 50 ग्रॅम इतकी पिठी साखर टाकलेली आहे. बघा साखरेऐवजी पिठी साखर करून टाका, त्यामुळे कशी आमरसाची छान अशी गोडीसुद्धा लागते आणि पटकन साखर विरघळली जाते. बघा इथे पिठी साखर आपण अर्धी वाटी टाकलेली आहे. व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे. आमरसाचा कलर तर तुम्ही पाहू शकताय किती छान असा आमरसाचा कलरसुद्धा आलेला आहे. बघा व्यवस्थित अशी साखर विरघळेपर्यंत मिक्स करून दिलेली आहे. बघा आमरसामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा वेलची पावडर, त्याच्यामध्येच बघा 1 चिमूटभर सुंठ पावडरसुद्धा टाकायची आहे. त्यामुळे बघा आमरसाचा सुगंधसुद्धा छान येतो आणि रंगसुद्धा अजिबात चेंज होत नाही. त्यामुळे बघा आमरसामध्ये ही गोष्ट नक्कीच घाला, त्यामुळे आमरसाची चव दुप्पट तिप्पट होते. बघा सुंठ पावडर आणि वेलदोडे पावडर व्यवस्थित तशी मिक्स करून दिलेली आहे. आमरसाला किती दाटसरपणा आलेला आहे पहा. त्याच्यामध्ये 3 ते 4 थेंब इतके आपणाला लिंबूचा रस टाकायचा आहे. त्यामुळे आमरसाचा नैसर्गिक रंग टिकून राहील. बघा लिंबूचा रस आपण व्यवस्थित असा मिक्स करून दिलेला आहे. जास्त पण लिंबूचा रस टाकू नका. बघा व्यवस्थित असा लिंबूचा रस आपण मिक्स करून दिल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायला विसरू नका. आंब्याच्या रसामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यामुळे आमरसाची चव द्विगुणित होते. व्यवस्थित असं मिक्स करून देऊया. तयार झालेला आहे अप्रतिम चवीला मस्त असा घट्टसर दाटसर आमरस. बघा एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. आमरस काळा पडू नये म्हणून काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुमचा आमरस अजिबात काळा पडणार नाही. बघा आमरस आपण नेहमी काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि आमरस तयार केल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे आमरसाचा रंग अजिबात काळा पडणार नाही. बघा आपण थोडेसे पिस्ता टाकून गार्निशिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे छान असा आमरस आपला दिसण्यासाठी. बघा तुम्हाला मी दाखवते किती छान आमरसाला घट्टसरपणा आलेला आहे. बघा आमरस म्हटल्यावरती कुरडई तर आलीच. आमरसाबरोबर खाण्यासाठी मस्त अशा पांढऱ्या शुभ्र चौपट फुललेल्या कुरड्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. बघा कुरड्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. खाली त्रिकोणामध्ये लिंक देते, नक्कीच जाऊन पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. चला सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.